नमस्कार, मी किरण आयरेच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी सकाळच मुलीला स्कूलमध्ये सोडायला चालले आहे। तर इथे बघू शकता किती छान असा नजारा आहे, हे बघा। आणि एवढी कडाक्याची थंडी पडली आहे ना, तर भरपूर स्कूटीवरून हातही खूप थंड असे होत आहेत। आणि वॉकिंगलाही माणसं आलेली आहेत, ती बघू शकता की गरम स्वेटर घालून आलेली आहेत। याचा अर्थ किती थंडी आहे। आणि मी घरी आली आणि सर्व कामं आहेत ती मी आवरून घेतली। आणि आज मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार आहे। तर मी आता इथे पूजा मांडणार आहे। तर सुरुवातीला मी रांगोळी काढून घेते आणि नंतर त्यावरती मी पूजा मांडते। तर चला आपण सुरुवात करूया पूजा मांडायला। तर इथे मी रांगोळी काढली आहे आणि त्यावरती मी चौरंग ठेवला आहे। आणि मी चौरंगाच्या वरती एक लाल कपडा ठेवला आणि वरती मी तांदूळ ठेवले आहेत। आणि एका बाजूला मी घट तयार करून घेतला आणि मी तांदळाच्या वरती ठेवला आहे। आणि आता मी सर्व पूजेची मांडणी करून व्यवस्थित घेतली। आणि इथे बघा माझा घट तयार करून झालेला आहे, हे बघा किती छान असा झाला। आणि जेव्हा आपण पूजा करतो ना, तेव्हा किती प्रसन्न असं वाटतं आपल्याला घरामध्ये। आणि आता आपण जेवणाची सुरुवात करणार आहोत। तर आजच्या नैवेद्यासाठी मी हे काय मेनू केले आहेत, तर चला आपण ते बघून घेऊया। तर सुरुवातीला मी आता इथे कांदा कापून घेते। ज्या वेळेला आपला उपवास असतो त्यावेळेला आपण आधीच सर्व तयारी करून ठेवली असेल ना, तर जेवण आहे हे पटापट बनले जाते। विचार न करता आपण जेवण बनवायला जातो, मग आपल्याला प्रश्न पडतो आज मी जेवण काय करू। तर इथे मी आज मेथीची भाजी करणार आहे। त्यासाठी मी कांदा कापून घेतला आहे आणि आता मी लसूण ठेचून घेते। लसूण ही आपण चांगले ठेचून घेतली ना, तर ती फोडणीमध्ये ना त्याचा ना सुगंध छान असा येतो। तर मी एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेते। आणि आता इथे बघा मी मेथी चांगली धुतलेली आहे। आणि पालेभाज्या असतात ना, ह्या भाज्या आपण पाण्यामध्ये 5 ते 10 मिनटं भिजत ठेवल्या ना, तर त्यामध्ये माती असेल ना, तर ती चांगली निघून जाते। तर मी इथे चांगली 5 मिनिटभर ठेवली होती पाण्यामध्ये। आणि मी नंतर ही भाजी मी चाळणीवरती पाणी नितळण्यासाठी ठेवून दिली। आता ती चांगली सडसडीत झाली आहे आणि ती मी आता कापून घेतली भाजी। आता यानंतर इथे मी झटकेपट बनणारी कोथिंबीर वडी मी बनवते आहे। ही कोथिंबीर वडीमध्ये कोथिंबीर कापायची आणि त्यामध्ये पिठं मिक्स करून तिखट, मीठ, मिरची, हळद टाकून पाणी ओतायचं। जास्त घट्टसारखं करायचं नाही। तर याची व्हिडिओ किरण आयरे किचनवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही बघा ही व्हिडिओ। तर हे बघा इथे बॅटर मी असं केलं आहे। आणि आता आपण स्टीम व्हायला ठेवणार आहोत। तर ह्या स्टीमरमध्ये मी हे घालते, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घाला। हे बघा अशा पद्धतीमध्ये अजून जे उरलं आहे ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये घालते। खाली तेल लावून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर वडी चांगली निघते। आणि तुम्ही कशी कोथिंबीर वडी करता ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। मला अशा पद्धतीची कोथिंबीर वडी खूप आवडते आणि पटापट बनली जाते। आणि आता आपण हे स्टीम करून घेणार आहोत। हे बघा सर्व पीठ आहे ते काढून घ्यायचं व्यवस्थित। आणि इथे मी स्टीमर ठेवला आहे, त्यामध्ये आता मी हे 2 प्लेट आहेत त्या मी ठेवून घेते। आणि 20 ते 25 मिनटं ही मी कोथिंबीर वडी आहे ती मी स्टीम करून घेते, हे बघा। आणि आता हे मी बाजूला ठेवून देते आणि इथे मी मेथीची भाजी करून घेते। तर कढईमध्ये मी तेल घातलं आहे, लसूण घालते, कांदा आणि मिरची घालून घेते। आणि तेलावरती मी 2 मिनिटभर चांगलं हे भाजून घेणार आहे। आता मार्केटमध्ये ना मेथी चांगली मिळते, तर त्या मेथीपासून तुम्ही काय काय पदार्थ बनवता ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। मेथीचे पराठे बनले जातात आणि तुम्ही भाजी कोणत्या प्रकाराची बनवता किंवा त्या मेथीमध्ये काय काय घालता हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर इथे मी मुगाची डाळ घातली आहे आणि त्यामध्ये मेथी घातली आणि मीठ घातलं आहे। आणि इथे ही भाजी मी आता परतून घेते आणि वरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं वाफवून ही भाजी मी घेणार आहे। तर गॅसवरती मी एका बाजूला कोथिंबीर वडी आणि एका बाजूला मेथीची भाजी ठेवली आहे। आणि आता इथे 5 मिनिट झाले आहेत आणि भाजी मी ही उतरून ठेवते। आणि त्याच गॅसवरती मी डाळ आहे ही फोडणीला घालून घेतलेली आहे। आणि मी ही डाळ एवढी घट्ट ठेवली आहे, ही बघा अशी। आणि यामध्ये कोथिंबीर आणि मीठ मी घालून घेते।
आणि एक चांगली दणदणवून मी एक उकळ काढून घेणार आहे ह्या डाळीला, म्हणजे ही डाळ तयार झाली. डाळीला चांगली उकळ आली आहे आणि आता आपण कोथिंबीर वडी झाली आहे का ती बघून घेऊया. तर इथे हे बघा कोथिंबीर वडी चांगली झालेली आहे ही बघा. आता मी दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा मी बघून घेते. तर इथे ही कोथिंबीर वडी चांगली झाली आहे आणि आता मी काढते आणि इथे तोपर्यंत मी खीर करून घेते. तर इथे मी रव्याची खीर करणार आहे. तर त्यामध्ये मी 1 चमचा मी तूप घालते आणि त्यामध्ये मी रवा आहे हा 2 मिनिटभर चांगला भाजून घेणार आहे. मीडियम गॅसवरती मी हा रवा आहे हा मी भाजून घेतला आहे आणि आता यामध्ये मी दूध आणि पाणी मिक्स केलं आहे ते मी यामध्ये घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीमध्ये. आणि जर तुम्हाला पाणी पाहिजे असेल ते तुम्ही अजून ह्याच्यामध्ये घाला. आता इथे मी केसर आणि इलायचीचं सिरप आहे ते घातलं आहे आणि 1 चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे. आता मी परत चांगले मिक्स करून घेते आणि ही खीर मला घट्ट वाटते तर मी यामध्ये अजून पाणी घालणार आहे. आणि आता यामध्ये मी साखर घालते. तुम्हाला जेवढी गोड पाहिजे तेवढी तुम्ही यामध्ये साखर घालून घ्या आणि थोडंसं मीठ घालायचं. जेव्हा गोड पदार्थामध्ये आपण मीठ घालतो ना तेव्हा त्या पदार्थाला ना खूप छान अशी टेस्ट येते. आणि मी यामध्ये आता ड्रायफ्रूट्स घालते. तर मी इथे काजू आणि बदाम घालते यामध्ये. तर तुम्ही काहीही घालू शकता. तुमच्याकडे जे असतील ड्रायफ्रूट्स ते तुम्ही यामध्ये घाला आणि चांगले मी मिक्स करून घेते आणि चांगली उकळ काढून घेते. तर आता इथे ही खीर ही तयार झाली आहे. आता ही कोथिंबीर वडी बघा किती छान अशी झालेली आहे आणि ही कोथिंबीर वडी आता आपण तळून घेणार आहोत. तर तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता किंवा सेलो फ्रायही करून घेऊ शकता. तर ही बघा किती छान अशी कोथिंबीरची वडी झालेली आहे. आता आपण ही वडी आहे ही आपण फ्राय करून घेऊया. तर मी एका पॅनमध्ये तेल घातलं आहे. तेल चांगलं गरम झालं आणि त्यामध्ये आता मी ह्या सर्व वड्या आहेत त्या मी यामध्ये घालते आणि मीडियम गॅसवरती ह्या मी वड्या चांगल्या फ्राय करून घेणार आहे. तर एका बाजूने 2-4 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने 2-4 मिनिट अशी ही वडी मी फ्राय करून घेते आणि ही वडी ना खायला खूप छान अशी टेस्टी लागते. तर इथे आता ह्या वड्याही झाल्या आहेत आणि या वड्या आहेत त्या मी आता काढून घेते आणि आता आपण थाली लावून घेणार आहोत. तर इथे केळीचं पान घेतलं आहे आणि त्यावरती मी भाताचा मुदा मारून घेतला आहे आणि त्यावरती मी डाळ घालते आणि इथे मी काळ्या वाटाण्याची उसळ केली आहे ती मी लावून घेते. आता आपण मेथीमध्ये मुगाची डाळ घालून केलेली भाजी आहे ती मी इथे लावून घेतली आहे आणि इथे कोथिंबीर वडी आणि आता आपण रव्याची खीर केली आहे ती इथे लावूया. त्याच्या बाजूला डाळ लावते मी. आता आपण इथे भाकरी लावून घेऊया. हे बघा आता इथे तयार झालं आहे आपलं आजची थाली. किती छान अशी थाली झाली आहे तयार बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच असाल आणि तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशीच एक नवीन थाली घेऊन. तोपर्यंत नमस्कार.